नागपुरात सध्या उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागल्या आहेत। मे महिना जो आहे तो अर्धा संपलेला आहे आणि आपण बघतो आहे की तापमान जे आहे ते 45 डिग्रीच्या पार नागपुरातला गेलेला आहे आणि अशातच जे नागरिक आहे सिग्नलवर असतात त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, या उन्हापासून उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळावा म्हणून दुचाकी वाहनधारकांकरता सिग्नलवर जे आहेत ग्रीन नेट आणि वॉटर स्प्रिंकल जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत नागपुरामध्ये। आणि प्रशासनाचा नक्कीच हा कौतुकास्पद प्रयत्न असला तरी सध्या या यंत्रणेची जर अवस्था पाहिली आणि स्मार्ट नागपूरच्या या व्यवस्थेला आता गळती लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी असं यासाठी म्हणते आहे, सध्या मी ज्या साईडला सिग्नलवर उभी आहे तिथे जर आपण बघितलं तर तिथले सर्व वॉटर स्प्रिंकल जे आहे ते बंद आहे, परंतु एकच वॉटर स्प्रिंकल त्यातला सुरू आहे आणि त्यातनं एकाच ठिकाणी असं पाणी पडतं आहे की तिथे नागरिक जे दुचाकीस्वार असतील ते तिथे उभं राहू शकत नाही, कारण ते तिथे जर ते उभे राहिले तर त्यांना दिलासा जो आहे तो मिळण्याऐवजी पूर्ण त्यांना ओलं व्हावं लागेल। अशा प्रकारची व्यवस्था जी आहे जी केलेली आहे महानगरपालिकेने त्याला अशी गळती लागल्याचं चित्र आपल्याला या इथे पाहायला मिळते। आणि मी सध्या आकाशवाणी चौकामध्ये आहे नागपुरातल्या आणि अशाच प्रकारच्या नेट ग्रीन नेट ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी नागपुरातील चौकांमध्ये लावण्यात आले आहे, वॉटर स्प्रिंकल लावण्यात आले आहे, पण प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। कुठे नेटला छिद्र पडलेले आहेत, कुठे वॉटर स्प्रिंकल जे आहेत ते ऑलमोस्ट सगळीकडे बंद आहेत। एका सिग्नलवर एका साईडला जर वॉटर स्प्रिंकल चालू असेल तर बाकी तिन्ही साईडला जे आहे वॉटर स्प्रिंकल बंद झालेले आहे। मग जो महानगरपालिकेने एवढा खर्च या ग्रीन नेटवर केलेला आहे, 65 लाखांचा जो खर्च आहे, म्हणजे एका स्क्वेअरवर जर बघितलं तर एका साईडला 1 लाख रुपये या जो पण हा ग्रीन नेट असेल किंवा वॉटर स्प्रिंकल लावले आहे त्याचा खर्च आहे। आणि मग अशातच जर एवढा खर्च केल्यानंतर ग्राहकांना ती सुविधा मिळत नसेल, उन्हापासून त्यांना बचाव होत नसेल, तर मग अशातच एवढा जो पैसा जो आहे नागरिकांचा तो कुठेतरी वाया जातोय का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो आहे। महानगरपालिकेने जे स्प्रिंकल लावलेले आहेत ते सुरू आहेत की नाही याची तपासणी जी आहे ती करतात का, रोज या नेट ज्या असतील किंवा ज्यांना पण कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांच्याकडनं ही पाहणी केल्या जाते का की वॉटर स्प्रिंकल सुरू आहे बंद आहे। नेट जे आहेत अगदी महिनाही झाला नसेल या नेट लावून तरी देखील यांना छिद्र पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा नागपूरच्या कडक उन्हात जेव्हा वाहनधारक या नेटच्या खाली उभे राहतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण नेट लावूनही कुठल्या प्रकारचा फायदा जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळत नाहीये। एकतर ऊन जो आहे ते जाणवत आहे, उन्हाचे चटके जाणवत आहेत। सरकारने हे यंदा ग्रीन मॅट आणि स्प्रिंकल लावलेलं आहे, बट स्प्रिंकल मोस्ट ऑफ दी परिसरामध्ये बंदच येत आहे। त्याकरिता प्रशासनाने काहीतरी सुचवलं पाहिजे। सर्वीकडे ॲक्च्युली आम्ही आता पूर्ण दिवसभर पूर्ण एंटायर नागपूरमध्ये आम्ही फिरतोय, पण इथेच आता फक्त ऑपरेशनल दिसतंय स्प्रिंकल। बाकी आता इथे एकच सुरू आहे, बाकी 3 ठिकाणी तर बंदच दिसत आहेत समोर जे आहेत। आयडियली जनतेकडनं जर एवढं टॅक्स वगैरे कलेक्ट केला जातो सो तेवढी सोयी सुविधा पण लोकांना दिल्या गेल्या पाहिजेत। सो रादर दॅन फक्त एक दाखवण्यासाठी फक्त की आम्ही करतोय या गोष्टी, तर पूर्ण सर्वीकडे हे एक्झिक्यूट केलं गेलं पाहिजे। आणि यातच एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, आपण बघतो ग्रीन नेट आहे आणि ग्रीन नेटच्या खाली आपण बघतोय की 4 व्हीलर असेल, मोठ्या बसेस असेल त्या येऊन उभ्या राहतात। आता आपण इथे बघतोय की AC 4 व्हीलर आहे, तिकडे पण एक AC 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दुचाकीस्वार आहे यांना नेटच्या बाहेर थांबावं लागतं। मग अशा ज्या 4 व्हीलर आहे यांनी नेटच्या खाली उभं न राहता एका साईडने जर उभे राहिले आणि 2 व्हीलरला जर नेटच्या सावलीमध्ये राहण्यासाठी जागा दिली तर ज्यांच्याकरता ही नेट लावली आहे, 2 व्हीलर धारकांकरता ही नेट लावली आहे, त्यांना कुठेतरी प्रचंड उन्हातून आल्यावर काही सेकंद जरी दिलासा मिळेल, सावली मिळेल या भावनेने याकरताच जे आहे महानगरपालिकेने या ग्रीन नेट आणि वॉटर स्प्रिंकल लावले आहे, पण तसं होताना देखील आपल्याला इथे दिसत नाही आहे। म्हणजे जो खर्च केलेला महानगरपालिकेने आहे त्यावरही
आपण बघतोय की कुठेही त्याचं नियोजन जे आहे व्यवस्थित नाही आहे. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांच्याकडनं हे नियोजन जे आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे की पुढे वॉटर स्प्रिंकल बंद आहे, छिद्र पडलेले आहेत आणि अशातच मग आता अनेक प्रश्न जे आहे या नियोजनावर देखील आता उपस्थित होत आहे. नागरिक देखील या नियोजनावर प्रश्न जे आहेत उपस्थित करत आहेत. आता बघण्यासारखं असणार आहे की नागपूर महानगरपालिका नेमका काय पावलं उचलते आहे, कारण उन्हाळा कडक आहे. जरी मे महिन्याची आज 21 तारीख असेल, आपण बघतो आहे की नागपूरला ऑरेंज अलर्टचा इशारा देखील 3 दिवसांकरता देण्यात आला आहे. मग अशात आता महानगरपालिका नेमकं काय करतं, कुठली पावले उचलतं हे आता बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.